मॉर्निंग फ्रॉम गोकर्ण. आत्ता वाजले सकाळचे 8. आम्ही 7ला उठायचा प्लॅन केलेलो पण काय उठलो नाही सकाळी 7 वाजता. आणि आत्ता आम्ही इथं फ्रेश होऊन थोडंसं या मागल्या बीचवरती, आत्ता मी मेन बीचवरती स्टे केलेला आहे, तुम्हाला मी कालच सांगितलेलं आहे. आता फ्रेश होऊन इथून आम्ही ओम बीच करणार आहे, महाबळेश्वर टेम्पल गोकर्णमधील करणार आहे आणि इथून मग मुर्डेश्वरसाठी जाणार आहे. आणि हा आपला टेंट आहे मागचा. मी तुम्हाला कॅम्प साईड दाखवतो, इथली कशी वाटते ते मला नक्की खाली कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने इथं टेंट्स अवेलेबल आहेत आणि त्या साईडला रिसेप्शन एरिया आहे आणि समोरच अथांग असा समुद्र तुम्हाला बघायला मिळतोय. आम्ही रात्री या टेंटमध्ये राहिलेलो. मला एक टेंट दाखवतो. अशा पद्धतीने इथं टेंट होता. हे आमचं सगळं सामान, हे सगळं असं विस्कटलेलंच आहे सगळं इथं आता. आणि ते 2 मित्र जे होते रात्री आपल्याला जेवायला, ते या टेंटमध्ये राहिलेले आहेत. आणि इकडं असा अथांग समुद्र आहे. खाली समुद्रामध्ये जाणार आहे, थोडीशी मस्ती करणार आहे मेन बीचवरती. त्याच्यानंतर मग इथून महाबळेश्वर टेम्पल ओम बीच या ठिकाणी जाणार आहे. त्यांच्या इथे काय मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा नाही आहे, त्यासाठी आम्ही आत्ता पॉवर बँक मोबाईल चार्जिंग करण्यासाठी रिसेप्शनच्या इकडे जाणार आहे. आणि रिसेप्शनच्या इथे मोबाईल चार्जिंगला आम्ही बीचवरती खेळायला जाणार आहे. मॉडेल अशा प्रकारे या ठिकाणी रिसेप्शनचा एरिया आहे. आणि इकडंच कॅफे पण आहे यांचा. हे रिसेप्शन आहे आणि इकडंच कॅफे हा. आणि या समोरच्या इथं रूम्स आहेत सगळ्या. आरके बीच कॉटेज. आता इथे तुम्हाला आरके बीच कॉटेज असं दिसत असेल. याचा मी नाईटचा एक रात्री फोटो काढलेला आहे, तो टाकतो. एकदम म्हणजे एकदम मस्त दिसते लाईटमध्ये. या साईडला सगळे कॉटेजेस, त्याच्यानंतर कॅफेज आहेत आणि इकडं पण सेमच आहे. आणि आता आम्ही फिरायला, मस्ती करायला, भिजायला जाणार आहे. आम्ही काल आल्यानंतर काही भिजलो नाही रात्री, फक्त बघून आलतो इथला बीच कसा आहे. एकदम म्हणजे एकदम क्लीन बीच आहे. कुठेतरी म्हणजे असं जरासाच कचरा दिसते, नाहीतर पूर्ण हा क्लीन बीच आहे. रात्री इथंपर्यंत पाणी आलेलं. आम्ही आलतो त्यावेळी इथंपर्यंत पाण्याचा फोर्स होता रात्री लाटांचा. आणि आता पूर्णपणे समुद्र इकडे आत गेलेला आहे. तुम्हाला जर थोडंसं ओलं दिसत असेल, आपला दुसरा एपिसोड असणार आहे आपल्या सेकंड डे मध्ये. आता आम्ही इथून चेकआउट करत आहे. आपल्या बरोबरचे 2 दोस्त होते काल आपल्याला जेवायला बसलेले, त्यांच्यावर मी आता इथून महाबळेश्वर टेम्पल बघायला जाणार आहे. नाईस टू मीट यू. थँक्यू. आपसे मिलकर अच्छा लगा. आम्ही कॉटेजमधून इकडे नाश्ता करण्यासाठी आलेला आहे आणि इथे नाश्ता करून आम्ही डायरेक्टली महाबळेश्वर टेम्पलला जाणार आहे. आम्ही आता इडली वडा मागवला आहे, 4 प्लेट इडली वडा मागवला आहे चपातीसाठी. बघायची टेस्ट किती ते पण सांगतो मला यावेळी. अशा पद्धतीने 2 पीस इडली आणि 1 सिंगल वडा आलेला आहे. एवढी पण काय आवडली नाही टेस्ट इथं. नॉर्मल म्हणजे मॅनेजर ॲव्हरेज एवढं खाल्ले. इथं मागं संतृप्ती हॉटेल म्हणून नाही. आता आम्ही नाश्ता करून महाबळेश्वर टेम्पलला जायला लागलोय. महाबळेश्वर टेम्पलला जात असताना आपल्याला लुंगी घ्यावीच लागते कंपल्सरी. आता आम्ही लुंगी घेण्यासाठी इथं आलेलो आहे. 120 180 4 ಬೇಕು ಕಡಿಮೆ ಅಣ್ಣ ನಮ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಬೇಕಲ್ರಿ ಸ್ವಲ್ಪ ಅಷ್ಟು ಹೈ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಡ, ಲೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಡ, ಮೀಡಿಯಂ ಕ್ವಾಲಿಟಿ. 80 रुपीज. ನಾವು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಆಲ್ ಮಾಡಾಕ್ತೇವೆ. ಸೊ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ನಿಮ್ದು ಒಂದು ಅಂಗಡಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಸೊ ಡಿಸ್ಕೌಂಟ್. तिथल्या दुकानामध्ये 100 रुपयाला लुंगी सिंगल वरचा शाल्य हा ते आम्ही घेतलेला आहे. या साईडला आल्यानंतर आपण ज्या मगाच्या हॉटेलमध्ये थांबलेलो तिथून जरा समोर आल्यानंतर इकडं समोरच प्रसादवाला आहे आणि इथं दर सोमवार इथं 1 वाजता प्रसाद असते. आणि हा इथला लोकल स्ट्रीट आहे. हा रस्ता आपल्याला महाबळेश्वर टेम्पलला जाते.
आता आपण मेन बीच इकडून महाबळेश्वर टेम्पल इकडे निघालेलं आहे. आणि इकडे मसाल्याची दुकान आहे त्या साईडला. हे समोर जे दिसत आहे ते महाबळेश्वर टेम्पल आहे. मंजान डोंकी बांधलेली 4 दिवसांचे थँक्स. आणि या लाईनीतून आपल्याला जायला लागतं. अशा पद्धतीने इथं आता नंतर आहे. इकडं लाईन लागलेली दर्शनासाठी. आता महाबळेश्वर टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. आणि इथून आम्ही आता ओम बीच किंवा कुदळे बीच या दोन्हीपैकी एक बीच करणार आहे. तिथून डायरेक्टली मुरुडेश्वरला जाणार आहे. इथं आता आम्हाला वाजलेलं आहे 12:15. आम्हाला जायला मुरुडेश्वरमध्ये 1.5 तास लागेल. म्हणजे 1.5-2 पर्यंत आम्ही मुरुडेश्वरमध्ये पोहोचू. मागं तुम्हाला पार्किंग दिसत असेल तिथं आम्ही गाड्या पार्क करून आता आम्ही इथून ओम बीचला निघालेलो आहे. तुम्हाला ओम बीचचा वरून एक व्ह्यू देतो. हा बीच आहे. इकडे थोडासा रॉकी पॅच आहे. आणि त्याच्यानंतर या साईडला ओम आकार झालेला आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल ओम आकार. त्यामुळे याला ओम बीच असं नाव दिलेलं आहे. तिथं जिथं माणसं थांबलेली दिसत आहेत तिथून परत तिथून एक कर्व आहे आणि त्याच्यासमोर एक कर्व आहे. असं ओम बीच म्हणून याला ओम बीच म्हटलेलं आहे. इथे दगडाखाली हे इकडे 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 इकडं इथे आहेत बघ खाली. इथे खेकडा आहे. अबा हा एक खेकडा आहे. पळायलाच बसलं. खेकडा दिसत असेल तुम्हाला इथून. क्रिस्टल क्लिअर समुद्र आहे. व्यवस्थित दिसते इथला खालचा. आपण गोकर्णी बीचला थांबलेली तिथं काय दिसत नव्हतं. तेव्हा ड्रिफ्ट कसं मारली. आता मी इथला ओम बीच बघितलेला आहे. आणि ओम बीचवरून आम्ही आता मुरुडेश्वरला जाणार आहे इथून. आणि जास्त काही त्या ऍक्टिव्हिटी केल्या नाहीत. फक्त इथं आलं 4-5 फोटो काढले. फोटो तुम्हाला इन्स्टावरती बघायला मिळतील कसे पोजेस आहेत. नाही तर काय आहे. जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर मी ते इन्स्टा हँडल देतो माझं. तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओम बीच क्लीन आहे. आणि त्याच्यानंतर क्रिस्टल क्लिअर पाणी तुम्हाला दिसते. आणि इकडं का ओम बीच म्हटलं ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं. कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे ओम असा आकार झालेला आहे. त्यामुळे याला ओम बीच असं म्हटलं जातं. आणि मला तुम्हाला तिथं मागं डोंगर दिसत असेल तिथला मला रेंज ट्रेक करायचा होता. इथून ओम बीच टू हाफ मून बीच त्याच्यानंतर पॅराडाईज बीच. पण आता आमच्याकडे वेळ नाही त्यामुळे आम्ही तो काय ट्रेक करणार नाही आहे. इथून डायरेक्टली मुरुडेश्वरला जाणार आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ जो असेल तो आपला मुरुडेश्वरचा असेल. डे 2 मधला डे 2 मधला आपला मुरुडेश्वरचा व्हिडिओ असणार आहे. आणि डे 1 आपला याना केवचा व्हिडिओ आहे. आणि आपला गोकर्णचा लास्ट एपिसोड असणार आहे किंवा लास्ट व्हिडिओ असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली मुरुडेश्वर इकडे जाणार आहे. इथून डायरेक्टली आता मुरुडेश्वरच्या इकडे भेटू आपण.